चार पाच वर्षांनी आपल्यातली प्रगती दिसणार आहे. कारण ते जुनी मन आहे, तो खाल्ल्या खाल्ल्याच रूप येत नाही. तसं आता मिळालंय आपल्याला, थोडा वेळ लागेल. एवढी प्रगती दिसणार आहे 4-5 वर्षात. घराघरात पोट्टे आपल्या नोकऱ्याला सुधारलेली जात दिसन आपली. म्हणून आरक्षण लावून धरायचं सगळ्या शेतकऱ्याला, नोकरदार वर्गाला, आपल्या गावकऱ्याला, व्यावसायिकांना, सगळ्या लोकांना सांगा, सगळ्यांनी अंतरवालीकडे काम सोडून जायचं. म्हणून एकजूट दाखवा. आपल्याला हिणायला लागलेत, आपल्याला चिडायला लागलेत, खुन्नसीने बोलायला लागलेत की एक नाही तर माग कोणी नाही. मला बी शॉकिंग बरं काच. पहिल्या दिवशी इतके मराठी नसते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी फार वाकडा तिकडा झाल्यावर. पण आज पहिल्या दिवशी कच कदा केला तुम्ही लोकांना की आम्ही मराठी एक घेत, म्हणजे त्याचं थोबड सांगलं तुम्ही. खरंच आपण नसमस्त की बाबा या समाजापुढे, या समाजाचे बरोबर मराठी नाही करू शकत कुणीच. फक्त आता ते असंच लावून धरा टाकतील. गावाची गावं त्यांना सांगायचं काम फिमा नंतर बघू, आपल्याला एकजूट गरजेची. आपल्याला आरक्षण ह्या वेळेस घ्यायचंय. काही झालं तरी आरक्षण घ्यायचं सोडायचं नाही. मला आजची बोलतायचं तो बोलणार आहे. एकदा का मी वाकडा तिकडा झालो घर, मला बोलता येणार नाही. आजची उद्याचे दिवस बोलता येते, तुम्हाला ते सगळे मार्ग सांगतोय. आता आपण एकाच जागेवर करणार होतो सगळेजण उपोषणीतच. पण काय आता हे काय काय पोट टाकत नाही ते म्हणजे आमच्या गावाकडे सुरू केलं आम्ही. आता कर मग काय करतो, आता ऐकतच नाही तर. आणि आपले उपोषण करते काय करा, हे पोल पासून म्हणजे ह्या याला काय म्हणते रे उभा केलेले, हा या अँगल पासून उपोषण करते. आपण इकडून बसू कमवून की हे लोक भेटायला येणार आहेत. आता उद्या पासून आता हे रांग सुरू होईल. आपल्याला जितकं खुन्नस देते, मला एक तर पाडायचा प्रयत्न करते, मला उघडा पाडायचा प्रयत्न करते, तितके मराठ्याला चौथळ होते. मग ते भेटायला आल्यावर तुम्हाला तुडून घेत, तुडी देईन ती. म्हणजे तुम्हाला पण बघायला येणार आहेत, ते माझ्याकडे पण येणार आहेत. म्हणजे ते असे आले ना असे जाते, तुम्हाला बोलून चर्चा करू. म्हणजे इथून इकडे बसा संध्याकाळी व्हायला. आता आजची दिवस बसा कुठं बी, आता मी संध्याकाळी व्हायला इथून इकडे बसा. म्हणजे तुम्हाला उपोषण करताना झोपावं लागतं. आणि इथं जागा नाही मिळाली तिथं पलीकडे आपण बसा नीट केले. जर पडायचं तिकडे पटाणाला एक नाही दोन नाही कोणाचं काय कुठं जातीसाठी करायचं, त्याला काय होतंय. फक्त इथून लोकांसाठी. कारण आले लोक कुठं उभा राहणार, आले लोकांकडे हवं. फक्त काम मनातून करा. गावाची गाव माता मावल्यासह पुन्हा अंतरवालीकडे आणायची. त्या कामाला सगळे लागला. सगळ्या इथं जेवढे उभा आहेत आज लोक, एवढ्याचे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, तुमचं इंस्टाग्राम अंक फुल सुरू राहिलं पाहिजे. फुल सोशल मीडिया चालवायची. सकाळ संध्याकाळ नुसतं आरक्षण भेटलं पाहिजे इतकी ताकद लावा सगळेजण. सारखा पोस्ट करीत जा. एकाचा मोबाईल मोकळा नसला पाहिजे. तुम्ही एवढे जर पोस्ट टाकले ना आत्ता लगेच बसल्या बसल्या अख्खं राज्य ढवळून निघत, अख्खं राज्य. त्यामुळे तुटून पडा सगळे. आणि फोन मात्र बंद ठेवू नका. पाहुण्याला, नावळ्याला, मित्राला, नोकऱ्या करणारा एक दिवस सुट्ट्या मारा म्हणून काय फरक नाही पडत. सगळ्यांनी एकजुटीनं राहा. आता मला आजचे उद्या दिवस बोलतात तो मी बोलणार, पण आंदोलनाकडे सारखी ताकद लावा. रात्री इथं झोपणार इथं झोप जा. तुमचे आई वाटतं या वाजता काय काय म्हणतात, अर्धे आता होतच म्हणलेत मला भूक लागायची म्हणून उपोषणात जमत नाही. नाही तर सांगू किती मोठं झालं असतं, इतके बसले असते म्हणजे उपोषण सोडून काही सांगावं, लय भूक लागते मला. जिंकायची लढाई आपला काच करता मराठ्याला काच द्या.
इथून गेले तुम्ही आपण आपल्या गावात गेलो आपण आपल्या गावकऱ्याचा बैठक घेऊन त्याला सांगा गावकरी अंतरवलीत जा म्हणून. तसं तर जाऊच नका तुम्ही पण गेले तर गावकऱ्याला सांगा तुम्ही निघा म्हणा अंतरवालीकडे. आणि गाड्या पार्किंग मध्ये लावायचा बरं. गाड्या पार्क आपलं एक दिवस विसरण नाही होत ना मराठ्याचं लय अवघड आहे. लय बुडत आहे यांचं तवाच काय बुडत आहे कोणाला आपलं आयुष्याच राखरांगोळी झाली. यांना एक दिवस काय केला असतं ते आता जाऊ द्या थोडे दिवस करा सर. एवढंच आंदोलन कठोर करायचं आपल्याला जिंकायचं सुद्धा शब्द ध्यानात ठेवा. कठोर करायचं आणि जिंकायचं. म्हणून गावाकडे गेल्यावर गावातल्या लोकांना सांगा एकाने बी घरी राहू नका म्हणा सगळे अंतरवालीकडे जा. रोज येत जा इकडं जायचं का मग आता हा मग असं जाऊन हालतच ना ते तुम्ही सगळी व्यवस्था केली आम्ही इथं. भूक लागली का तिकडे जाऊन भेटायचं पलीकडे. मला इथे सांगू नका फक्त भाजी काय होती. इकडचं मग आपण पोट टाळलं तर ते म्हणलं तिकडची भाजी भारी होती आणि मला सांगतो हम तुम्हारे साथ